दादरमध्ये आयडियलची दहीहंडीचं यंदाचं 50वे वर्ष आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने इथं महिला गोविंदा येताना दिसून येत आहेत। फुगड्यांचा फेर ते धरतायत आणि त्यानंतर आता दहीहंडीला सलामी दिली जाईल। दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे। दरम्यान आयडियलच्या दहीहंडीच्या परिसरामध्ये जो काही उत्साह आहे तो आपण बघू शकतोय। महिला गोविंदा मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांचं एकच एम आहे दहीहंडी फोडण्याचा। इथं उंच लावलेली जी दहीहंडी आहे ती कशा पद्धतीने फोडता येईल यासाठी या महिला गोविंदांची धडपड आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल। पण त्याच्या आधी हा उत्साह वाढताना आपल्याला दिसून येतोय। महिला गोविंदा या इथं फेर धरताना दिसून येत आहेत फुगडीचा आणि त्याचबरोबर इथं वेगवेगळे खेळ सुद्धा खेळले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गोविंदांची संख्या मोठी आहे त्यामुळे आता कोण ही दहीहंडी फोडणार आणि बक्षीस जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबईमधील सगळ्यात मोठी अशी ही दहीहंडी आणि ही दहीहंडीचे बक्षीस जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा लागलेली असते, चुरस पाहायला मिळते आणि त्याच्या आधी इथं हलकं फुलकं वातावरण आपल्याला दिसून येते। फुगडीचा फेर धरला जातोय आणि त्याचबरोबर ही दहीहंडी कशा पद्धतीने आपल्या पथकाला जिंकता येईल त्यासाठी सुद्धा एक रणनीती या ठिकाणी आखली जाणार आहे। कशा पद्धतीने इथं थर लागतात त्याविषयी सुद्धा लोकांमध्ये उत्सुकता असते। किती थर लागतात, कोण ही दहीहंडी फोडणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतं। पण आयडियलची दहीहंडीच्या इथे सध्या काय चित्र आहे ते आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। मुंबईमध्ये दहीहंडीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आज तो दिवस आलेला आहे ज्याची वर्षभरापासून हे गोविंदा वाट बघत असतात आणि त्यामुळे आज त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद उत्साह आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। सकाळची वेळ आहे तर इथं फुगड्यांचा फेर धरला जातोय आणि महिला गोविंदा मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत कारण महिला गोविंदांकडूनच ही आयडियलची दहीहंडी फोडली जाणार आहे। यंदाचं हे जे वर्ष आहे त्याच्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे कारण आयडियलच्या दहीहंडीचं हे 50वे वर्ष आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इथं जय्यत तयारी आपल्याला बऱ्याच दिवसांपासून बघायला मिळत होती आणि आज तो दिवस आलेला आहे। आज दहीहंडीचा जो सण आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मनोरे लागतील, थरावर थर रचले जातील आणि कोणतं पथक इथं बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। त्यामुळे जो उत्साह आहे, जी रंगत या ठिकाणी वाढत चाललेली आहे त्याचे दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। मर्दानी खेळ सुद्धा या ठिकाणी दाखवले जाणार असं दिसून येत आहे। लाठीकाठी असेल किंवा इतरही खेळ या ठिकाणी आता खेळले जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिला मुली अतिशय जोमानं या ठिकाणी तयारी करताना आपल्याला दिसून येत आहेत। थोड्याच वेळामध्ये सलामी दिली जाईल पण त्याच्या आधी फुगड्यांचा फेर धरलेला आहे या महिला गोविंदांनी आणि त्यानंतर आता मर्दानी खेळ, ऐतिहासिक खेळ या ठिकाणी सादर केले जाणार आहेत। मुंबईसारख्या शहरामध्ये हे खेळ थोडेसे वेगळे असतात। अशा पद्धतीने जे खेळ सादर करणारी मंडळी आहे त्यांची एक विशेष ट्रेनिंग या ठिकाणी घेतली जाते आणि त्या पद्धतीने आता हे सर्व खेळ इथं सादर होताना दिसून येत आहेत। मुंबईसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी घड्याळाच्या काट्यावर लोक धावत असतात पण सण उत्सव सुद्धा तेवढ्यात जोशात साजरे केले जातात आणि आज मोठ्या संख्येनं दहीहंडीच्या सणासाठी इथं गोविंदा आणि सामान्य नागरिक जमल्याचं दिसतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।